आज बनवणार आहे मी चिवडा. तर हे अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे. कांदा दुपारलाच सुकवायला टाकून दिलेला होता आणि मिरचीसुद्धा अशी सुकवायला टाकली होती. नेहमी माझ्या घरी असंच आम्ही असा चिवडा बनवतो. आणि हे घेतलं आहे मक्का. तर मक्का पण बिलकुल असा उन्हामध्ये थोडा वेळ ठेवलेला होता आणि आता मी बनवायला घेतले आहे चिवडा. तर चिवडा मी बिलकुल साधा सोपा बनवत आहे. असं त्याच्यामध्ये काजू, बदाम हे ते वगैरे ड्रायफ्रूट्स वगैरे काही टाकणार नाही आहे, कारण की माझ्या घरी त्या टायमाला सध्या अवेलेबल नव्हते. मी सचिनला सांगितले, पण सचिननं काही त्याच्यामध्ये काही आणले नाही. आणि हे ऊन बघा, हे 5 वाजले होते आणि ऊन एवढी येत होती माझ्या खिडकीतून की माझ्या डोळ्यावर असं डायरेक्ट पडत होतं. पण करते काय, कारण की टाईम 5 वाजले होते आणि चिवडा करतपर्यंत टाईम झालेला असता. मग चिवड्याचे भांडे वगैरे, मग स्वयंपाकाचा टाईम. मी म्हटलं चला आता 5 वाजले, आता ऊन पडो की काही, आपल्याला चिवडा करायचाच आहे. तर मी अर्धा किलो पोहे असे वाढून घेतले आणि असा छान मोठा चम्मच घेतला जे आपल्या हाताला चटके बसणार नाही. आणि मी असं छान घमिला घेतलं, कारण की घमिलामध्ये आपल्याला छान असं फिरवता येते. तर मी नेहमी असं चिवडा वगैरे घमिलामध्येच फिरवत असते. तर मी छान त्याला 3-4 घंटे उन्हामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर असे छान कुसकुशी येतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे, ज्याच्याने आपला चिवडा नरम नाही पडणार. असाही उन्हाळा सुरू आहे, चिवडा नरम पडण्याची काही तेवढी हे नाही आहे, पण तरी पण मी भाजून घेते की खायला तो टेस्टी लागेल अजून. मग सचिन आणला होता एवढा सारा कढीपत्ता. तर आपल्याला माहीत आहे की चिवड्यामध्ये काही गोष्टी जर नसल्या तरी चालेल थोड्याफार, पण कढीपत्ता असा आहे की त्याच्याशिवाय चिवडा पूर्ण अधुरा आहे. कढीपत्ता हे फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे चिवड्याला खूप छान टेस्ट येते. तर असा छान कढीपत्ता, आणि हा पण बिलकुल फ्रेश आणि हा झाडाचा तोडलेला आणलेला होता, कारण की माझ्या घराजवळ एक ताई आहे, त्यांच्या घरी खूप मोठं छान असं कढीपत्त्याचं झाड आहे. त्यांनी आम्हाला नेहमी असं देत असतात कढीपत्ता वगैरे. तर त्या कधी असं हे करत नाही की तुम्हाला नाही देत असं वगैरे, त्या सर्वांना देत असतात. तसा फ्रेश फ्रेश कढीपत्ता आणि खूप सुगंध होता याला. आणि हा असा झाडाचा तोडलेला डायरेक्टली आणला होता, तर चिवड्याला पण खूप छान टेस्ट येईल. तर मी पोहे असे बारीक फ्लेमवर ठेवलेले आहे गॅसच्या आणि असं भाजून घेत आहे, कारण की आपल्याला याला असं अलटपलट करत राहावं लागते, नाहीतर मग पोहे हे आपले बुडाला लागू शकते, जे लालसर होतात. म्हणून असं आपल्याला फिरवत राहावं लागते. तर मी कमसे कम याला 15 मिनिट बारीक फ्लेमवर ठेवलेलं आहे आणि असं छान भाजून घेत आहे. तर खरंच खायला खूप टेस्टी आणि आणि असं कुरकुरा होतात चिवडा. तर मी म्हटलं चला आता मी याला छान असं वॉश करून घेते. तर मला जेवढा लागला होता मी तेवढाच कढीपत्ता ठेवला. 2 याच्यामध्ये पार्टिशन केलं, बाकीचा मी कढीपत्ता ठेवून दिला. आणि मला जेवढा चिवड्याला लागणार आहे मी तेवढाच कढीपत्ता ठेवला आणि बाकीचा वॉश करायला घेतला. तर आता मी एवढा वॉश करायला घेतलेला आहे. तर कढीपत्ता आपले किती फायदेमंद आहे आणि किती गुणकारिक आहे हे सर्वाला माहीत आहे. तर कढीपत्त्याचे फायदे पण खूप आहे. मला तर कढीपत्ता खूप आवडते, पण कधी-कधी त्या जर ताई जर घरी नाही राहिलं तर मग कढीपत्ता मिळतसुद्धा पण नाही. तर जेव्हा कधी त्या घरी वगैरे राहतात, काही कामानिमित्त त्या शेतामध्ये जातात, तर शेतामुळे त्यांना काही तेवढा वेळ मिळत नाही घरी राहायला. तर हे बघा असे कुशकुशे छान झाले पोहे, आणि असे कुशकुशे होतपर्यंत आपल्याला भाजायचं आहे की त्याचा असा चुरा पडला पाहिजे आपल्या हाताने. आणि कढीपत्ता असा छान वॉश करून घेतलेला आहे. मी म्हटलं पाणी निथरासाठी तोपर्यंत ठेवून देते, की ज्याच्यामुळे आपल्या तेलामध्ये जास्त तडतडपणा होणार नाही. तर तेल घेतलेलं आहे, मला जेवढं तेल घ्यायचं आहे माझ्या चिवड्याला फ्राय करायसाठी. आणि डाळ्या वगैरे मी असं सुकवायला दुपारलाच ठेवले होते, तळायलासुद्धा इझी पडतात आणि कुशकुशे छान होतात. तर मी असं दुपारलाच पूर्ण निवडून वगैरे ठेवलेले होते. आणि मला शेंगदाणे एवढे काही लागणार नाही आहे, मला जेवढे लागले मी तेवढे घेईल. मी परत एकदा डाळ्या बघून घेतल्या, म्हणजे त्याच्यामध्ये काही मुंग्या वगैरे लागल्या नाही बा, कारण की आता तुम्हाला माहिती आहे गरमीच्या किती मुंग्या लागतात. आपण काही सुकवायला वगैरे ठेवलं तर त्याच्यामध्येच मुंग्या चालले जातात. तर मुंग्या वगैरे काही होत्या नाही. थोडे असे घेतले आहे धने. तर धने ह्यासाठी की आपल्याला चिवड्यामध्ये हे टाकायचे आहे. तर याच्याने सुद्धा खूप छान चिवड्याला टेस्ट येत असतात. तर मी याला छान असं वाटीने पहिले कूट करून घेतलेलं आहे. आणि इकडे शेंगदाणे फ्राय होत आहे. तर शेंगदाणे फ्राय कोण करत आहे, तर सचिन करत आहे, कारण की त्यांना शेंगदाणे दाळ्या त्यांच्या हातचेच असे तळलेले त्यांना आवडतात. कारण की असा शेंगदाणा झाला पाहिजे खाण्यामध्ये की कटकन असा भाजलेला पाहिजे, असा खुसखुशीत झाला पाहिजे शेंगदाणा, असं त्यांना आवडतात. मी शेंगदाणे तळता येते, पण त्यांनी म्हणाले की मीच तळून देते. चिवडा करत असते मी तेव्हाच त्यांनी मला असे दाळ्या शेंगदाणे भाजून देतात. बाकीचं मग प्रोसिजर लागत मी करते, पण कधी कधी ते पण करू लागतात. तर मग शेंगदाणे झाले फायनली आमचे तळून. आता घेतले आहे दाळ्या, आणि थोडं खोबरं पण मी थोडं तळून घेणार आहे. खोबरं तसं कोणाला जास्त पसंत येत नाही, पण म्हटलं चला थोडंच बिलकुल घेतलेलं आहे. साईडने कट करून घेतलेलं आहे. एका हातामध्ये कॅमेरा आहे. आणि हे असे मक्कासुद्धा त्यांनी छान तळून दिलेलं आहे. 1 मिनिट. 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 1 मि
भरपूर आणलेला होता मक्का, पण मला जेवढं लागेल मी तेवढंच चिवड्यासाठी ठेवलं आणि बाकीचं पॅकिंग करून ठेवून दिलं. नेक्स्ट टाईम कधी आपण चिवडा करू तर त्याच्यामध्ये आपल्याला उपयोगी पडेल, आपल्याला दुकानातून आणावं नाही लागेल. तर हे बघा, हे असं खोबरं मी बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे. मी एवढंच टाकणार आहे कारण की कोणी म्हणजे मुलं वगैरे असं कोणी खोबरं खात नाही आणि मला पण तेवढं काही याच्यातलं खोबरं तेवढं पसंत नाही. तर माझं सर्व पूर्ण तळून वगैरे झालेलं आहे आणि कढीपत्त्याच्या टायमाला मी व्हिडिओ काढायची विसरून गेली होती. तर कढीपत्तासुद्धा आपल्याला असं छान याच्यामध्ये तेलामध्ये तळून आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे. तर मी आता याच्यामध्ये थोडी जिरं आणि थोडी मोहरी टाकली आहे कारण की मला खूप आवडतात मोहरीसुद्धा चिवड्यामध्ये. आणि थोडं बिलकुल तिखट टाकलेलं आहे, बिलकुल थोडं प्रमाणामध्ये काहीतरी. आणि हे असं पूर्ण आता जे हळद, तिखट, मीठ, तर मी याच्यामध्ये काळं मीठसुद्धा टाकलेलं आहे. आपल्या इच्छेनुसार कोणाला कसं काय आवडतात, तर मी थोडंफारच टाकलेलं आहे टाटा नमक आणि काळं मीठ थोडं जास्त टाकले आहे, ज्याच्याने चिवड्याला खूप छान टेस्ट येतात. आणि हे घेतलेलं आहे आता डाळ्या शेंगदाणे जे पूर्ण फ्राय झालेले होते, आपण तळून घेतलेले होते, हे याच्यामध्ये पूर्ण असे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, हे असं पूर्ण छान दिसायला एवढं सुंदर वाटत आहे ना, की मला असं कधी कधी मी एखादी चमच असं खाऊन घेते कारण की मला खरंच खूप आवडते असं खायला. तर असं झालं आमचा चिवड्याचं रेडी. आणि हे बघा, तर हे असं मी अगोदरच मक्का वगैरे त्याच्यामध्ये टाकून ठेवलेले आहे आणि फक्त आता मला जे बाकीचं झालेलं आहे तेच टाकायचं आहे. तर सचिन, मला असं नाही आहे की माझं लग्न म्हणजे आमचं लग्न झालं तर म्हणजे मला असं मदत वगैरे करतात चिवड्यामध्ये, स्वयंपाकामध्ये, असं काही नाही. त्यांना लहानपणापासूनच सवय आहे कारण की त्यांची आई वगैरे म्हणजे माझ्या नंदनकडे वगैरे जायची कधी तब्येत वगैरे खराब राहिली तर ताईला मदत वगैरे करायला. तर तिन्ही भावाला म्हणजे दोन्ही भावाला, यांना पकडून म्हणजे हे तिसरे भाऊ आहे, तर 2 भावाला छान स्वयंपाक वगैरे करून छान म्हणजे घालायचे. तर म्हणून त्यापासूनच त्यांना अशी सवय आहे. तर त्यांनी पण मला अशी थोडीफार किचनमध्ये थोडी मदत करू लागतात, बाकी याच्यामध्ये पण मदत करू लागतात, पण थोडं किचन म्हणजे कुकिंगमध्ये थोडी हेल्प करू लागतात मला त्यांना नेहमी. मी भाजी अशी घालत राहिली तर त्यांनी फिरवायला येतात, असं काही वगैरे म्हणजे बिलकुल थोडे थोडे मोठे मोठे नाही पण थोड्या थोड्या कामामध्ये नक्की मदत करतात. आणि हे झाला माझा फायनली चिवडा कंप्लीट. थोडी साखर टाकलेली आहे कारण की साखर आम्हाला खूप आवडते आणि थोडंसं सोप पण टाकलेलं आहे, ज्याच्याने माझा पूर्ण चिवडा कंप्लीट झालेला आहे. तर हा आहे अर्धा किलोचा चिवडा. मी म्हटलं सचिन 1 किलो आणणार होते, पण मी म्हटलं नको तेवढं मोठं, तेवढं सारं म्हणजे भरपूर दिवस राहते आणि वास पण येतात मग चिवड्याला. चिवड्याचा पहिला भोग मीच लावला. तर खरंच खूप टेस्टी झालेला होता चिवडा. आम्ही थोडा टेस्ट करून बघितला होता. तर रुहानची खूप दिवसाची इच्छा होती की मम्मी चिवडा बनव, चिवडा बनव. तर फायनली चिवडा झाला आणि खरंच खूप छान झाला. हा बिलकुल साधा सरळ चिवडा आहे. चला, बाय बाय.